नमो बुद्धाय जय भीम. मी निकिता स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महामायेचा मृत्यू. महामायेचा मृत्यू कशामुळे झाला हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. तर चला मग सुरुवात करूया. सिद्धार्थ गौतम जन्मल्यापासून 5व्या दिवशी नामकरण विधी करण्यात आला. मुलाचे नाव ठेवले सिद्धार्थ असे. मुलाचे नाव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले. त्याचे गोत्र नाव गौतम होते, म्हणून त्याला सिद्धार्थ गौतम या नावाने लोक संबोधू लागले. मुलाच्या जन्माचा आनंदोत्सव व नामकरण विधी समारंभ चालू असतानाच महामाया एकाएकी आजारी पडली व तिचे दुखणे बळावू लागले. आपला अंतकाळ जवळ आला आहे असे ओळखून तिने राजा शुद्धोधनाला व प्रजापतीला आपल्या रुग्णशय्येजवळ बोलाविले आणि म्हटले, माझ्या मुलाबद्दल आसित मुनीनं जे भविष्य वर्तविले आहे ते खरं होईल याचा मला विश्वास वाटत आहे. मला दुःख एवढंच वाटतं की ते खरं ठरलेलं पाहण्यासाठी मी जिवंत राहणार नाही. माझं बाळ आता लवकरच मातृहीन होईल, परंतु माझ्या मागे माझ्या मुलाचे काळजीपूर्वक लालन पालन होईल किंवा नाही व त्याच्या भवितव्याला अनुलक्षून त्याची योग्य प्रकारे जोपासना केली जाईल किंवा नाही याबद्दल मला मुळीच चिंता वाटत नाही. प्रजापती, माझे बाळ मी तुझ्या स्वाधीन करते आहे. महामाया महाप्रजापतीला म्हणते, प्रजापती, माझे बाळ मी तुझ्या स्वाधीन करत आहे. त्याच्या आईपेक्षाही तू त्याचा चांगला सांभाळ करशील याबद्दल मला मुळीच शंका वाटत नाही. पहा, मृत्यूच्या अगोदर महामायेने सिद्धार्थ गौतमाला महाप्रजापती म्हणजेच गौतमी तिच्या स्वाधीन केले होते. महामाया म्हणते, आता कष्टी होऊ नका. मला इहलोक सोडण्याची आज्ञा द्या. देवाचं बोलावणं आलं आहे. त्याचे दूत मला घेऊन जाण्यासाठी थांबले आहेत असे म्हणून महामायेने प्राण सोडला. शुद्धोधन व प्रजापती या दोघांनाही वियोग अनावर झाला व त्यांनी रडून आक्रोश केला. सिद्धार्थाच्या मातेचे देहावसान झाले तेव्हा तो अवघा 7 दिवसाचा होता. पहा, महामायाचे जेव्हा निधन झाले त्यावेळेस सिद्धार्थ गौतम म्हणजेच भगवान गौतम बुद्ध हे फक्त 7 दिवसाचेच होते. सिद्धार्थाचा नंद नावाचा एक धाकटा भाऊ होता, जो की शुद्धोधनाचा महाप्रजापतीपासून झालेला तो एक पुत्र होता. सिद्धार्थाला याशिवाय अनेक चुलत भाऊ होते. महानाव व अनिरुद्ध हे त्याचा चुलता शुक्लदन याचे पुत्र होते. आनंद हा त्याचा चुलता, अमितोदन याचा पुत्र व देवदत्त हा त्याची मावशी अमिता हिचा पुत्र होता. महानाम हा सिद्धार्थापेक्षा वयाने वडील होता व आनंद हा लहान होता. त्यांच्या सोबतीत सिद्धार्थ लहानाचा मोठा झाला. आपण सिद्धार्थ गौतमाचे बालपण आणि शिक्षण कशा प्रकारे झाले, कोणाकडून झाले हे पण पाहूया. जेव्हा सिद्धार्थ चालू आणि बोलू लागला तेव्हा शाक्यातील वयोवृद्ध जाणते लोक एकत्र जमले व त्यांनी शुद्धोधनाला सांगितले की मुलाला अभया या ग्रामदेवतेच्या देवळात दर्शनाला नेले पाहिजे. शुद्धोधन कबूल झाला व त्याने मुलाला कपडे घालण्यास महाप्रजापतीला सांगितले. ती त्याला कपडे करीत असताना बाळ सिद्धार्थाने गोड आवाजात आपल्याला कुठे नेले जात आहे हे आपल्या मावशीला विचारले. जेव्हा त्याला समजले की आपल्याला देवळात नेले जात आहे तेव्हा तो हसला. तथापि शाक्यांच्या रीतिरिवाजानुसार तो देवळात गेला. वयाच्या 8व्या वर्षी सिद्धार्थाच्या विद्याभ्यासास सुरुवात झाली. महामायेच्या स्वप्नांचा अर्थ सांगण्यासाठी शुद्धोधनाने ज्या 8 ब्राह्मणांना बोलाविले होते व ज्यांनी सिद्धार्थाचे भविष्य कथन केले होते ते त्यांचे प्रारंभीचे गुरु झाले. त्यांना जे काही ज्ञान होते ते सर्व त्यांनी सिद्धार्थाला शिकविल्यानंतर शुद्धोधनाने उदिच्य देशातील थोर कुळात जन्मलेल्या व उच्च परंपरा असलेल्या सब्बमित्ताला बोलावून घेतले. सब्बमित हा भाषाशास्त्र, व्याकरणशास्त्र, वेद, वेदांग
आणि उपनिषदे या सर्वात पारंगत होता. शुद्धधराने त्याच्या हातावर सुवर्ण कलशातून पदक प्रदान करून सिद्धार्थाला अध्ययनासाठी त्याच्या स्वाधीन केले. हा त्याचा दुसरा गुरु. त्याच्या हाताखाली सिद्धार्थ गौतमाने तत्कालीन सर्व दर्शनशास्त्रे आत्मसात केली. याशिवाय त्याने आलार कालामचा शिष्य भारद्वाज याच्याकडून ध्यानधारणेची विद्या देखील संपन्न केली. भारद्वाजचा आश्रम कपिलवस्तू येथे होता. आपण पाहिले, महामायेच्या मृत्यूनंतर सिद्धार्थ गौतमाचे बालपण आणि शिक्षण कशा प्रकारे झाले हे आपण पाहिले. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जेव्हा तो आपल्या पित्याच्या शेतावर जात असे, सिद्धार्थ जेव्हा तो आपल्या पित्याच्या शेतावर जात असे व जेव्हा त्या ठिकाणी त्याला काही काम नसे, त्यावेळी तो एकांत स्थळी जाऊन समाधी लावण्याचा प्रयत्न करीत बसत होता सिद्धार्थ. तर सिद्धार्थाचे सुरुवातीचे लक्षणं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला. लवकरच भेटूया एका छानशा व्हिडिओमध्ये. नमो बुद्धाय, जय भीम.